देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदींना निवडून देण्यासाठी मला मते द्या, असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अंकलखोप येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते। खासदार संजय काका पाटील यांनी आज पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद आणि अंकलखोप जिल्हा परिषद गटातील गावांच्या बैठका घेतल्या। नरसिंह मंदिर खटाव येथे भिलवडी जिल्हा परिषद गटातील वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, सुकवाडी, चोपडेवाडी, भिलवडी, माळवाडी, हजारवाडी, भिलवडी स्टेशन या गावांची बैठक झाली। गौरी गार्डन अंकलखोप येथे अंकलखोप जिल्हा परिषद गटातील अंकलखोप, नागठाणे, सूर्यगाव, संतगाव, धनगाव, आमणापूर, बुर्ली, बुरुंगवाडी या गावांची बैठक झाली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, नितीन नवले, विजय पाटील, राजाराम पाटील, अंकुश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील, अंकलखोपच्या सरपंच राजश्री उर्फ बेबीताई सावंत यांच्यासह पलूस तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा।